आरक्षणाचा प्रश्न हा आपल्या देशातील सर्वात संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रश्नापैकीच एक आहे। आज आपण पाहणार आहोत तमिळनाडू मॉडेलचं 69% आरक्षण, मराठा समाजाचा महाराष्ट्रातील चालू असलेला संघर्ष, सुप्रीम कोर्टाने दिलेले महत्त्वाचे निर्णय आणि भविष्यात काय होऊ शकतं याची सविस्तर माहिती। ही माहिती म्हणजे फक्त कायद्याची माहिती नाही, तर इतिहास, राजकारण आणि समाज रचनेची आहे। सुरुवात करूया तमिळनाडूतील आरक्षणाच्या इतिहासापासून। भारतात आरक्षणाची कल्पना ब्रिटिश काळापासून सुरू झाली। 1921 मध्येच जस्टिस पार्टीने मद्रास प्रेसिडेन्सीत पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिलं। पुढे डीएमके आणि एआयएडीएमके सरकारांनी आरक्षण वाढवत 1980च्या दशकात ते 68% नेलं। स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारतीय संविधान लागू झालं तेव्हा शिक्षण आणि नोकरीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा घालण्यात आली। पण तमिळनाडूमध्ये सामाजिक चळवळीमुळे आरक्षण खूपच जास्त दिलं गेलं। 1980च्या दशकात आरक्षण 69% पोहोचलं। हे 50%च्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त होतं। त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण झाली। पण आरक्षणाचं हे रणांगण खरं तर सुरू झालं होतं 1990 मध्ये। पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला आणि ओबीसीसाठी 27% आरक्षण जाहीर केलं। देशभर आंदोलनं पेटली, आत्महत्या झाल्या आणि हा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला। इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार। 1992 मध्ये 9 न्यायाधीशांचं घटनापीठ बसलं। त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला की ओबीसी आरक्षण अगदी योग्य आहे, पण एकूण आरक्षण 50% पेक्षा जास्त असू नये। आणि त्यांनी नवीन पद्धत आणली, क्रीमी म्हणजे श्रीमंत वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि नोकरीतील पदोन्नतीत आरक्षण लागू नाही। याच इंदिरा साहनी प्रकरणामुळे आज मराठा समाजाचं आरक्षण अडकलं आहे, कारण एकूण आरक्षण मर्यादा आधीच 50%च्या वर पोहोचली आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ही मर्यादा मोडावी लागेल आणि तिथेच संघर्ष सुरू होतो। कारण 1992च्या इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्पष्ट मर्यादा घातली, आरक्षण 50% पेक्षा जास्त असू नये। यामुळे तमिळनाडूचं संपूर्ण आरक्षण देखील धोक्यात आलं होतं। राज्यात लगेच मोठा असंतोषाचं वातावरण निर्माण झालं, कारण तिथे मागासवर्गीय समाजाचा प्रभाव खूप मोठा आहे। या काळात जेव्हा 69% आरक्षणाला धोका निर्माण झाला तेव्हा तमिळनाडूत जयललिता ह्या मुख्यमंत्री होत्या। तमिळनाडूत जयललिता यांनी जेव्हा हा आरक्षणाचा मुद्दा हाताळला तेव्हा परिस्थिती फक्त कायदेशीरच नव्हती, तर संपूर्णपणे राजकीय आणि सामाजिक दबावाने ग्रासलेली होती। त्यावेळेस जयललिता यांनी लगेच सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि काँग्रेस, डीएमके जवळपास सगळे पक्ष मुद्द्यावर एकवटले आणि तमिळनाडूचं विद्यमान आरक्षण कुठल्याही परिस्थितीत कमी होऊ नये असं ठरलं। जयललितांनी ठरवलं की रिझर्वेशन ॲक्ट कायदा करून हा कायदा केंद्र सरकारकडे पाठवून संविधानाच्या 9व्या अनुसूचीत टाकायचा। आता सध्या तुम्ही ही 9वी अनुसूची हा शब्द रोज ऐकत आहात, तर थोडक्यात तुम्हाला सांगतो या अनुसूचीत काय आहे आणि कशा प्रकारे या अनुसूचीतील कायद्यांना संरक्षण मिळतं। 9वी अनुसूची काय आहे, तर भारतीय संविधानात सुरुवातीला फक्त 8च अनुसूच्या होत्या। 1951 मध्ये पहिल्या संविधान दुरुस्तीद्वारे 9वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली। याचा मुख्य उद्देश होता कृषी, जमीन सुधारणा कायदे यांना न्यायालयात आव्हान देता येऊ नये। ही अनुसूची संविधानाच्या कलम 31B शी जोडलेली आहे आणि 9व्या अनुसूचीत टाकलेले कायदे सामान्यतः न्यायालयीन पुनर्वलोकनापासून वाचतात, म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय सहजतेने ते कायदे रद्द करू शकत नाही। सुरुवातीला याचा वापर जमीनदारी प्रथा मोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जमिनी देण्यासाठी झाला। नंतर हळूहळू राज्य सरकारांनी आरक्षणाचे कायदे, शिक्षणातील नियम व इतर धोरणं सुरक्षित ठेवण्यासाठी 9व्या अनुसूचीचा वापर केला। त्यामुळे तमिळनाडूने सुद्धा याचा फायदा घेत 69% आरक्षणाचा कायदा 9व्या अनुसूचीत टाकला। त्यामुळे तो सुप्रीम कोर्टाच्या 50% मर्यादा नियमापासून वाचला आहे। तमिळनाडूचं 1994चं रिझर्वेशन ॲक्ट केंद्राने मान्य करून थेट संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये टाकलं। 9व्या अनुसूचीत टाकल्यावर तो कायदा न्यायालयीन तपासणीपासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित झाला। विरोधी पक्ष डीएमके, काँग्रेस यांनी एआयएडीएमके सरकारला पूर्ण पाठिंबा दिला, कारण हा मुद्दा सामाजिक न्याय आणि बहुसंख्य समाजाच्या हक्काशी जोडला गेलेला होता। त्यामुळे कोणीही राजकीय धोका घ्यायला तयार नव्हतं।
यामुळे राजकीय एकमत निर्माण झालं आणि केंद्रावरही दबाव आला की हा कायदा मंजूर करावा लागेल आणि केंद्राने या कायद्याला मंजुरी देखील दिली। त्यामुळे 69% आरक्षण आजही सुरक्षित आहे। आता महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हे मॉडेल अवलंबलं तर काय होईल? महाराष्ट्र सरकारला नवीन कायदा करावा लागेल, जसं तामिळनाडूने 1993 मध्ये केला। तो कायदा केंद्र सरकारमार्फत संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकावा लागेल। 9व्या अनुसूचित गेल्यावर तो कायदा सामान्य परिस्थितीत सुप्रीम कोर्टाकडून बाद होणार नाही। अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देणं कायदेशीररित्या शक्य होईल। महाराष्ट्राने तमिळनाडू मॉडेल अवलंबलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, पण त्यासाठी राज्य सरकारचा निर्णय, केंद्र सरकारचं समर्थन आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या मूलभूत रचना परीक्षणातून पास होणं आवश्यक आहे। म्हणून सरकारनं जर तमिळनाडू मॉडेल अवलंबलं तर मराठा आरक्षणाचं दार पुन्हा उघडू शकतं, पण त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट या तिन्ही स्तरावर प्रयत्न यशस्वी होणं आवश्यक आहे। राजकीय इच्छाशक्ती असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग अजूनही जिवंत आहे। मात्र कायदेशीर संघर्ष पुन्हा टळणार नाही म्हणजे नाही, कारण तो कसा आपण बघूयात। अनेक राज्य सरकारांनी ज्या कायद्यांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जातं ते वाचवण्यासाठी ते 9व्या अनुसूचित टाकायला सुरुवात केली। त्यामुळे प्रश्न उभा राहिला की मग 9व्या अनुसूचित टाकला की कोणताही कायदा न्यायालयाच्या आवाक्याबाहेर जाईल का? मग लोकांच्या मूलभूत हक्काचं काय होणार? या प्रकरणात 9वी अनुसूचीमध्ये टाकलेल्या कायद्यावर न्यायालयीन पुनर्वलोकन होऊ शकतं का? हा मुख्य मुद्दा होता। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्जदार IR केलो यांनी याचिका दाखल केली होती। जे प्रकरण तामिळनाडूच्या जमीन सुधारणा कायद्याशी संबंधित होतं, जे 9व्या अनुसूचित टाकले गेले होते, जेणेकरून न्यायालय त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकणार नाही। हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आलं। कोर्टाने एकमताने निर्णय दिला की 24 एप्रिल 1973 नंतर केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयानंतर 9व्या अनुसूचित टाकलेले सर्व कायदे मूलभूत रचना सिद्धांताच्या कसोटीवर तपासले जाऊ शकतात। या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की एखादा कायदा 9व्या अनुसूचित टाकला म्हणून तो कायदा पूर्णपणे सुरक्षित नाही। जर एखादा कायदा संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का देत असेल तर, जसे इक्विलिटी म्हणजे समानता, मूलभूत अधिकार, न्यायालयीन पुनर्वलोकन, तर तो कायदा रद्द केला जाऊ शकतो। म्हणजे आता 9वी अनुसूची ही सुद्धा संपूर्ण कवच राहिलेली नाही। राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता एखादा कायदा 9व्या अनुसूचित टाकून तो कायमचाच वाचवू शकत नाहीत। उदाहरणार्थ तामिळनाडूचं जे 69% आरक्षण 9व्या अनुसूचित आहे, पण भविष्यात सुप्रीम कोर्टाला वाटलं की ते इक्विलिटीच्या मूलभूत रचनेला धक्का देतंय तर ते तपासू शकतात। आता महत्त्वाचं म्हणजे म्हणून जरांगे पाटील हे OBC प्रवर्गातून आरक्षण मागत आहेत। हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे। आता भविष्यात काय होऊ शकतं? आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकार जर मराठा आरक्षण 9व्या अनुसूचित टाकलं तर थिअरीने तर ते शक्य आहे। समजा महाराष्ट्र सरकारने उद्या नवीन कायदा केला आणि म्हटलं की मराठा समाजाला 12%, 16% किंवा जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात जर आरक्षण दिलं आणि हा कायदा 9व्या अनुसूचित टाकला तर लगेच काही लोक कोर्टात जातील आणि म्हणतील हा कायदा आमच्या समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन करतो। मग कोर्ट तपासेल खरंच मराठा समाज मागास आहे का? 50%ची मर्यादा का ओलांडली गेली? हा कायदा सामाजिक न्यायासाठी आहे की राजकीय फायद्यासाठी? जर कोर्टाला समाधान मिळालं नाही तर कायदा रद्द देखील होऊ शकतो। पण जर सरकारनं खरंच मजबूत आकडेवारी देऊन सिद्ध केलं की मराठा समाज खरंच सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे तर कायदा टिकू शकतो। म्हणजे तमिळनाडूचं 69% मॉडेल एक ऐतिहासिक प्रयोग आहे, पण तो कायमस्वरूपी हमी देणारा उपाय नाही। महाराष्ट्रातील मराठा समाजाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे। कायदा, समाज आणि राजकारण याचा हा गुंता पुढे कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। एक गोष्ट मात्र नक्की, आरक्षण ही फक्त आकड्यांचा खेळ नाही तर सामाजिक न्यायाची लढाई आहे। तर मित्रांनो, तामिळनाडूसारखं मॉडेल महाराष्ट्रात आलं तर मराठा आरक्षणाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। पण प्रश्न असा आहे, राजकीय पातळीवर एवढा मोठा निर्णय घेण्याची हिंमत राज्य आणि केंद्र सरकार दाखवतील का? तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? तमिळनाडूचं मॉडेल महाराष्ट्रात चालू शकेल
का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम, नमस्कार.